तर मंडळी आज आपल्याला करायचं होतं फोटोशूट, त्याच्यासाठी आपण खूपच नटून थटून गेलो होतो. सगळं सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर जय श्रीराम मंडळी, आता खूपच थंडीचे दिवस चालू झालेले, त्याच्यामुळे सकाळी काही जागाच येत नाही, म्हणून सकाळी जिमला जायला पण खूपच उशीर होऊ राहिला. पण विषय काय होता, आपली जर एखादी मनात गोष्ट बसली आणि ती जर करायची असली, किती पण प्रॉब्लेम आले, किती पण नाद्या आड्या आल्या, तर आपण ते पार करतच असतो. म्हणून मी आज उशिरा का होईना जिमला गेलो आणि आज होता आपल्या चेस्ट आणि ट्रायसेपचा हेवी वर्कआउट डे. आणि मागच्या हप्त्यापासून आपण जिम जॉईन केली होती आणि पहिल्या हप्त्यात आपण काही जास्त हेवी वर्कआउट केलं नव्हतं, म्हणून काही ते आपल्याला फीलच होत नव्हतं वर्कआउट केलं. म्हणूनच आज आपण 15-15 किलोचे डंबेल प्रेस मारले, 3-3 सेट केले, तेव्हा कुठं आज बॉडी वर्कआउट केलं म्हणून फील झालं. आणि मित्रांनो, तुम्हाला एक भाऊ म्हणून सजेस्ट करेल की तुमच्याकडे करोड रुपयाची पण प्रॉपर्टी असेल, जर तुमची हेल्थ चांगली नसेल तर ते करोड रुपये प्रॉपर्टीची पण किंमत झिरो असते, ही तुम्ही नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आज येणार होते आपले जुने मित्र मालगाव येथे कार्यरत असलेले सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर शुभम हिवाळे आणि PSI ऋषिकेश हिवाळे. आणि मित्रांनो, तुम्हाला तर चांगलंच माहित असेल, जेव्हा आपली आणि जुन्या मित्राची भेट होते तेव्हा आपल्या शरीरात एक पॉझिटिव्हिटी आणि एक एनर्जी तयार होते म्हणून. पण म्हटलं आता खूपच गप्पा चप्पा झाल्या, म्हटलं आता पाहुण्याचं काहीतरी पाहुणचार करावं म्हणलं. आम्ही बाहेर निघालोच होतो, पण तेवढ्यात मला डॉक्टरचा कॉल आला. ते म्हणजे पेशंटला ओटीत घ्यायचं, त्याच्यामुळे टेस्ट करायचे त्यांच्या. मग मला अर्जंट मध्ये लॅबला जावं लागलं. मग मी लगेच अर्जंट मध्ये पेशंटचं सॅम्पल घेऊन रिपोर्ट देऊन टाकले. आणि आज आपल्याला करायची होती फोटोशूट. आपला मित्र किरण हिवाळे यांचा फोटो स्टुडिओ गंगापूरला. म्हणलं चला आपण फोटोशूट करू. ते म्हणे बाहेर जाऊन आपण सिनेमॅटिक मध्ये फोटोशूट करू म्हणे. एकच नंबर त्यांनी आपले फोटोशूट केले. आणि मित्रांनो, आपण फोटोशूट का बरं केले तेच कारण मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे, पण तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. आणि मित्रांनो, तुमचा पण दिवस कसा केला आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला पण फॉलो करा. तर मग चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.